Dear friends, important questions on parts of speech. मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांचे जाती किंवा प्रकार यांच्यावर टी एक्झामिनेशन, MPSC, UPSC, इयत्ता 10वी 12वी बोर्ड, BA, BCom, BSc यांच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच याच्यावर ग्रामर जे विचारलं जातं, कोणत्या प्रकारचे इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले जातात, स्पेशली MPSC, UPSC, TET शिक्षक पात्र परीक्षा जी असते यांच्यामध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये विचारले जातात ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. मग पार्ट्स ऑफ स्पीच ची व्हिडिओ जर मागची व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल, पूर्ण पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास दिलेला आहे, तो जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक ओपन करून तुम्ही तो व्हिडिओ पार्ट्स ऑफ स्पीचचा पाहू शकता, अभ्यासू शकता आणि त्याच्यावर कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात ते या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर मग पार्ट्स ऑफ स्पीच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 कशा प्रकारचे प्रश्न असतो, कोणत्या प्रकारचे कोणत्या टाईपचे क्वेश्चन असतात ते आपण वन बाय वन शिकूया. पहिला प्रश्न असा येऊ शकतो, कसं, विच वन इज ॲन ॲडजेक्टिव्ह? क्वेश्चन मार्क. पहिला प्रश्न नमुना कसा येऊ शकतो पार्ट्स ऑफ स्पीचवर? काय सांगितलंय, विच वन इज ॲन ॲडजेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन दिले असतील आणि त्या 4 ऑप्शनमधून तुम्हाला ॲन ॲडजेक्टिव्ह म्हणजे आपण पाहिलंय विशेषण, म्हणजे विशेषण दर्शक शब्द कोणता आहे, विशेषण कोणता आहे तो ओळखून दाखवायचा आहे, लक्षात, आणि मार्क्स मिळवायचे. मग पार्ट्स ऑफ स्पीच ज्याने अभ्यासला असेल, पार्ट्स ऑफ स्पीचचा जो व्हिडिओ ज्याने पाहिला असेल त्यालाच कळणार आहे, त्याला जे क्वेश्चन सॉल्व करता येणार आहे, लक्षात. मग या क्वेश्चनचा अर्थ काय झाला, विच वन इज ॲन ॲडजेक्टिव्ह. मग दिलेले खाली जे 4 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये ॲन ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण शब्द कोणता आहे तो सांगा, कोणता आहे, विच. मग वन बाय वन आपण बघूया. ए मध्ये आहे क्विकली, बी ब्युटिफुल, सी सिंगिंग, डी हॅपीनेस. म्हणजे 4 मधनं एक चॉईस करायची आहे, तुम्हाला एक निवडायचं आहे आणि तो करेक्ट जर तुम्ही निवडला तर त्याचे मार्क्स तुम्हाला भेटणार आहे, लक्षात. मग चला, ए आहे क्विकली. आता क्विकली हा ॲडवर्ब आहे, लक्षात. जनरली लक्षात ठेवा, ज्या शब्दाच्या शेवटी LY असं LY असं सफिक्स लावलेलं असतं ना, तो ॲडवर्ब असतो, हे लक्षात. ही ओळख तुम्हाला सांगून देतो, LY ॲडवर्ब, क्रियाविशेष. मग हा ॲडवर्ब आहे, आम्हाला ॲडजेक्टिव्ह शोधायचा आहे, मग तो सापडला नाही. क्विकली हा ॲडजेक्टिव्ह नाही आहे, त्या ॲडवर्ब. ब्युटिफुल, सिंगिंग, हॅपीनेस या शब्दांचा आता अभ्यास करूया. मग डी मध्ये आहे हॅपीनेस, लक्षात. मग हॅपीनेस म्हणजे फिलिंग आहे, इमोशन आहे, जसं लव आपण पाहिलं, म्हणजे तुमच्या लक्षात आलं तर लव जसं नाऊन होतं तसं हॅपीनेस सुद्धा हा नाऊन आहे. म्हणजे हॅपीनेस हा काय झाला, नाऊन झाला. आम्हाला ॲडजेक्टिव्ह पाहिजे. सी मध्ये आहे सिंगिंग. सिंगिंग म्हणजे गाणे, कोण गात आहे, माणूस, व्यक्ती. मग सिंगिंग ही क्रिया आहे, म्हणजे हे क्रियापद आहे, म्हणजे वर्ब आहे, ते ॲडजेक्टिव्ह नाही आहे. म्हणजे हा क्विकली नाही झाला, सिंगिंग नाही आला, हॅपीनेस नाही आला. मग उरलं काय, ऑप्शन बी ब्युटिफुल. मग ब्युटिफुल म्हणजे सुंदर, ब्युटिफुल सुंदर. मग हा शब्द काय दाखवतो, काहीतरी विशेष दाखवतो, प्रोनाऊन किंवा नाऊन विषयी विशेष सांगतो, विशेषण दर्शक शब्द आहे. ब्युटिफुल, हँडसम असे शब्द. मग या ऑप्शनमध्ये ब्युटिफुल, सुंदर हा जो शब्द आहे तो विशेषण आहे असं निवडायचं.
म्हणजे काय आहे, एन ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला एन ॲडजेक्टिव्ह निवडायला लागला तर एन ॲडजेक्टिव्ह ऑप्शन बी जे आहे ते तुमचं आन्सर आहे. मग हे 4 ऑप्शन आहे, म्हणजे अंदाजे तुम्ही टिक मार्क करून घ्याल किंवा अंदाजे ऑप्शन निवडून घ्याल असं चालणार नाही. मी जसं वन बाय वन त्याचा विचार करत गेलो. क्विकली, क्विकली एल वाय सफिक्स आहे, हा ॲडवर्ब आहे. क्विकली हा ॲडवर्ब आहे. हॅपीनेस हा नाऊन आहे. सिंगिंग ही कृती आहे, क्रियापद आहे. मग 3 ऑप्शन तर नाही गेले, मग उरलेला एक तुम्हाला निवडता आला, तो म्हणजे ब्युटिफुल. मग ब्युटिफुल हा काय आहे, सुंदर हा शब्द ब्युटिफुल हा जो आहे एन ॲडजेक्टिव्ह आहे. मग एन ॲडजेक्टिव्ह आम्ही निवडला ब्युटिफुल. असं ती क्वेश्चन सॉल्व करावे लागतात, जे TET शिक्षक पात्र परीक्षेत किंवा MPSC UPSC अशा परीक्षांमध्ये 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये, BA BCom BSCच्या परीक्षांमध्ये ग्रॅमर जे येतं त्याच्यातले असे ऑप्शन येऊ शकतात. स्पेशली शिक्षक पात्रता परीक्षा TET, MPSC UPSC यांच्यामध्ये असे ऑप्शन्स तुम्हाला विचारले जातात 10वी 12वी बोर्डमध्ये. हे लक्षात ठेवा. मग उत्तर कसं निवडता, वन बाय वन निवडायचं, नाही तर अंदाजे टिक मार्क करून घ्यायची, अंदाजे निवडून घ्यायचं, तुमचं लॉस आहे. आणि मायनस सिस्टीम जर असेल मार्कांची मायनस सिस्टीम असेल तर जास्त लॉस आहे. मग वन बाय वन ऑप्शन वाचायचा, अंडरस्टँडिंग करायचं आणि नंतर मग त्याला टिक करायचं. लक्षात. मग क्वेश्चन नंबर 1चे आन्सर काय आहे, विच वन इज अन ॲडजेक्टिव्ह. मग या 4 ऑप्शनपैकी ॲडजेक्टिव्ह कोणता आहे, विशेषण कोणतं आहे, तर बी ऑप्शन हे राईट आहे, ब्युटिफुल. ओके, गॉट इट. आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, आता एन ॲडजेक्टिव्ह विचारतील असं नाही आहे, तर आता विच वन इज नाऊन असं पण विचारू शकता. विच वन इज कंजंक्शन, विच वन इज प्रोनाऊन, विच वन इज ॲडवर्ब असं विचारू शकता. लक्षात. ओके, सेकंड क्वेश्चन, आयडेंटिफाय द नाऊन इन द सेंटेन्स. आयडेंटिफाय द नाऊन इन द सेंटेन्स. आयडेंटिफाय म्हणजे काय, ओळखा, आयडेंटिफिकेशन करा, ओळखा त्याला. एक वाक्य दिलेलं असेल, हा प्रश्न नमुना वेगळा आहे, नवीन नवीन वेगवेगळे प्रश्न विचारले जातात पार्ट्स ऑफ स्पीचवर. हा वेगळा नमुना. त्यांनी काय सांगितलं आहे, आयडेंटिफाय द नाऊन इन द सेंटेन्स. म्हणजे एक वाक्य देतील आणि त्या वाक्यातला तुम्हाला नाऊन ओळखायला लावलं आहे आणि 4 ऑप्शनपैकी एक निवडायचं. चला आता बघूया वाक्य काय आहे. पूजा इज सिंगिंग लाऊडली. पूजा इज सिंगिंग लाऊडली हे वाक्य दिलं आणि ऑप्शन काय दिले त्यांनी. ए ऑप्शन आहे सिंगिंग, बी आहे पूजा, सी आहे लाऊडली आणि डी आहे इज. म्हणजे त्या वाक्याचे पार्ट करून टाकले ABCD 4 ऑप्शनमध्ये. आणि त्या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला काय निवडायला लावलं त्यांनी, नाऊन. मग या वाक्यामध्ये नाऊन कोणता आहे, नाऊन म्हणजे नाम कोणतं आहे ते ओळखा, त्याला टिक करा किंवा ते निवडा. लक्षात. ओळखा, आयडेंटिफाय करा. मग वन बाय वन आपण त्याचा अभ्यास करूया. जसं ए ऑप्शन आहे सिंगिंग. मग सिंगिंग म्हणजे काय मित्रांनो, सिंगिंग म्हणजे गाणे. गाणे हे काय झाली, कृती झाली, ॲक्शन झाली, एन ॲक्शन झाली सिंगिंग. मग एन ॲक्शनला काय म्हणतो, वर्ब म्हणतात. लक्षात, क्रियापद. मग आम्हाला नाऊन पाहिजे, क्रियापद नाही पाहिजे, म्हणजे ऑप्शन आला नाही. डी ऑप्शन बघूया, इज. आता हा इज जो आहे तो हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. हा कुठे आला नाऊन, मग हा इज सुद्धा आहे, तर डी ऑप्शन येणार नाही. मग सी ऑप्शन बघूया, लाऊडली लिहिलंय, म्हणजे पूजा इज सिंगिंग लाऊडली या वाक्यातील शब्दांना त्यांनी ऑप्शन बनवलेला आहे आणि तुम्हाला नाऊन ओळखायला लावलेला आहे या वाक्यातला. किती सिंपल आहे. पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास जर केला असेल, माझ्या मागच्या व्हिडिओ जर पाहिला असेल तरच तुम्हाला येणार आहे. मग पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक ओपन करा आणि तो व्हिडिओ पूर्ण पहा, तेव्हा हे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. गॉट इट.
मग सिंगिंग ही क्रियापद झाली, वर्ब झाला, आम्हाला नाऊन पाहिजे. इज, डी हा हेल्पिंग वर्ड आहे. ऑप्शन डी हा हेल्पिंग वर्ड दिला, इज. टी मध्ये इज दिला आहे, तो हेल्पिंग वर्ब आहे, तो नाऊन नाही आहे. लाऊडली, सी ऑप्शन मध्ये लाऊडली आहे. आता तुम्हाला सांगितलं मी काय, एल वाय सफिक्स राहिला शब्द आला तर तो ॲडवर्ब असतो. सिंपल आयडेंटिफिकेशन आहे, सिंपल ओळख आहे. एल वाय राहिला तर ॲडवर्ब समजायचं. मग लाऊडली ॲडवर्ब आहे, ते पण येणार नाही. मग ए ऑप्शन नाही आहे, सी ऑप्शन नाही आहे, डी ऑप्शन नाही आहे. मग एक उरलेलं आन्सर असतं राईट, पण ते असं शोधावं लागतं. ओके. मग पूजा, मग पूजा, पूजा काय आहे, नाऊन आहे. का, नाऊन इज अ वर्ड ऑफ नेम ऑफ द वर्ड, थिंग्स, प्लेस or some person's name. The name of person, thing, place, feeling, emotions, that is called as noun. मग एखाद्या व्यक्तीचे नाव, वस्तूचे नाव, स्थळाचे नाव यांना काय म्हणतो आपण, नाउन. मग पूजा काय आहे, व्यक्तीचे नाव आहे. मग ते ऑप्शन जे आहे, ऑप्शन बी, हे तुमचं आन्सर आहे. हे त्या वाक्यातलं नाउन आहे. असा सेकंड क्वेश्चन किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अंडरस्टूड? ओके. थर्ड, तिसरा प्रकार कसा राहील, चूज द करेक्ट प्रोनाउन. चूज द करेक्ट प्रोनाउन. पूजा इज अ टीचर, फुल स्टॉप. वन सेंटेन्स इज कंप्लीट. सेकंड सेंटेन्स सुरू होतं, ब्लँक इज अ सोशल वर्कर टू. मग आता हे दोन वाक्य आहेत इथं, लक्षात, एक मुख्य वाक्य आणि उपवाक्य असं आहे. मग त्यांनी कसं विचारलेलं आहे प्रश्न, चूज द करेक्ट प्रोनाउन. मग हे 4 ऑप्शन दिले आहेत, त्या 4 ऑप्शन पैकी तुम्हाला काय निवडायचे आहे, प्रोनाउन सांगा. म्हणजे सेकंड सेंटेन्सची सुरुवात प्रोनाउनने करा, पण तो कोणता प्रोनाउन आहे ते 4 ए बी सी डी या ऑप्शन पैकी निवडा. त्याला तर बघूया. ही, ए मध्ये ही आहे, बी मध्ये यू आहे, सी मध्ये शी आहे आणि डी मध्ये आय आहे. लक्षात. मग पूजा इज अ टीचर हे वाक्य आहे, पूजा एक शिक्षिका आहे. पूजाविषयी माहिती सांगितलेली आहे, काहीतरी अधिक माहिती अजून सांगितलेली आहे, पूजाविषयी सांगितलेलं आहे पुढच्या वाक्यात. त्याची सुरुवात तुम्हाला योग्य प्रोनाउन निवडून करायची. मग तुम्ही इथं ही भरणार का, मग ही इज अ सोशल वर्कर टू. पूजा हे फिमेल आहे, लक्षात, उल्लेख फिमेल आहे, पूजा नाऊन आहे आणि हा ही प्रोनाउन आहे. मग पूजाचा प्रोनाउन ही आहे का, पूजा नाम जे आहे त्याचे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम ही असतो का, नाही येत. मग हा सुद्धा येणार. बी मध्ये यू आहे, पूजा हा नाऊन आहे आणि पूजाचं प्रोनाउन पाहिजे आहे. प्रोनाउन म्हणजे काय, आपण पाहिलंय पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नाम दिलेलं आहे पहिल्या वाक्यात, त्याच्याबद्दल अजून काहीतरी सांगायचे आहे सेकंड सेंटेन्समध्ये, तर त्याचं परत रिपिटेशन होत नाही नाऊनचं, लक्षात. तर त्याचे प्रोनाउन वापरावं लागतं. म्हणजे पूजाचं प्रोनाउन काय, मग ते शोधायला लावलं आहे. मग चूज द करेक्ट प्रोनाउन, मग तुम्हाला याचं प्रोनाउन शोधायला लावलं हे लक्षात ठेवायचं. मग ही हा येणार नाही, कारण पूजा फिमेल आहे. यू, बी, ऑप्शन आहे यू म्हणजे तू किंवा तुम्ही, सिंग्युलर प्लुरल, हा पण येणार नाही. मग डी बघूया. डी मध्ये आय आहे, आय हा ऑप्शन आहे, आय म्हणजे मी. मग पूजाचा आय हा प्रोनाउन आहे का, नाही. मग पूजा ही फिमेल आहे, पूजा ही नाऊन आहे आणि फिमेल आहे,
तर फिमेल राहिलं तर शी वापरतात, हे लक्षात ठेवायचे, आणि मेल राहिलं तर ही वापरतात, स्त्री पुरुष. लक्षात. मग सी मध्ये जे ऑप्शन आहे शी, हा पूजाच्या योग्य प्रोनाउन आहे आणि तो तुम्ही निवडायचा आहे, आणि त्या ब्लँकमध्ये तुम्हाला काय लिहायचं, हे शी लिहायचं. हा लक्षात. असं तुम्हाला प्रोनाउन निवडायला सांगतो. चूज. पहिला आहे विच वन, आयडेंटिफिकेशन आणि चूज. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके. नंबर 4, चूज द करेक्ट प्रेपोजिशन. कशावर आहे क्वेश्चन? प्रेपोजिशन विचारलं. चूज द करेक्ट प्रेपोजिशन म्हणजे योग्य प्रेपोजिशन निवडा. काय क्वेश्चन? वी विल मीट यू डॅश म्हणजे ब्लँक मंडे. वी विल मीट यू ब्लँक मंडे. मग या 4 ऑप्शनमध्ये जे प्रेपोजिशन आहेत ते प्रेपोजिशनपैकी योग्य प्रेपोजिशन निवडायचे तुम्हाला. ए मध्ये आहे बाय, बी मध्ये आहे ॲट, सी मध्ये आहे इन आणि डी मध्ये आहे ऑन. लक्षात. मग कसं निवडणार? तर ब्लँक संपल्यानंतर जो शब्द आहे त्याच्यावर निवडला जातो. लक्षात. आता मंडे काय आहे? वार आहे, म्हणजे वीक. आठवड्याचे जी नावं आहेत संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, या शब्दांअगोदर नेहमी ऑन हा प्रेपोजिशन वापरला जातो, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला योग्य प्रेपोजिशन ऑप्शन निवडायचे असेल तर इथं डॅश नंतर येणाऱ्या शब्दाकडे लक्ष ठेवायचे. लक्षात. फॉर एक्झाम्पल, आय कट an apple dash a knife. मग या ऑप्शनमध्ये आय कट an apple डॅश नाईफ म्हणजे मी चाकूने सफरचंद कापतो. पण त्या डॅशमध्ये तुम्हाला प्रेपोजिशन भरायचे आहे अ नाईफ म्हणजे चाकू, चाकूने असं दाखवण्यासाठी. मग त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन काय निवडता येईल किंवा दिलेला ऑप्शन असेल तर काय निवडणार? तर त्या ठिकाणी तुम्हाला विथ वापरावं लागेल. आय कट ॲन ॲपल विथ अ नाईफ. म्हणजे विथचा अर्थ काय होतो? त्याबरोबर, त्यासोबत असा पण होतो, आणि विथचा अर्थ ने पण होतो. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट या प्रेपोजिशनच्या मराठी अर्थसुद्धा माहिती पाहिजे. ऑन म्हणजे वर, इन म्हणजे आत, ॲट म्हणजे च्याकडे, बाय म्हणजे च्याकडून, ने असा अर्थ होतो. असं पण लक्षात ठेवता. नाहीतर शेवटी जो शब्द आहे ब्लँक नंतर त्याच्यावरनं. आता महिन्यांची नावं आली असती जानेवारी, फेब्रुवारी, तर ऑप्शन काय आलं असतं? लक्षात. मग त्या वाक्याच्या शेवटी शब्दावरनं पण लिहिता येतात. आता लक्षात ठेवा, आठवड्यातील नावं असतील वीक, तर त्या शब्दा अगोदर नेहमी ऑप्शन मध्ये ऑन असेल तर तो निवडायचा. त्याच्यामध्ये काय येईल? ऑन. पहिली अट आहे प्रेपोजिशनचे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात. त्या अर्थानुसार तुम्हाला योग्य प्रेपोजिशन ब्लँकमध्ये वापरता येईल. तुम्हाला सांगितलं तर आठवड्यांची नावं राहिली तर जनरली ऑनही वापरता, हे लक्षात. वर्षाची नावं राहिली जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, तर इन वापरतो, इन जानेवारी असं, हे पण लक्षात आलं. 5th, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचे योग्य रूप वापरा आणि सेंटेन्स कंप्लीट करा असतं. काय सेंटेन्स आहे? ही ब्लँक टू स्कूल एव्हरी डे, म्हणजे याचा अर्थ असा आहे तो शाळेला दररोज जातो असं दाखवायचं. मग इथं क्रियापदांची रूपं दिली आहेत, एका क्रियापदाची 4 रूपं दिली आहेत, तर क्रियापदा योग्य रूप तिथं तुम्हाला निवडून लिहायला लावलेलं आहे या क्रियापदाचं. मग इथं आहे ऑप्शन ए गो, बी गोईंग, सी गोज, डी गॉन. गो V1 आहे, गोईंग V4 आहे, गोज V1च आहे, गो आणि गोज हे V1च आहे, आणि डी जो आहे गॉन हे V3 आहे. आणि वाक्य
ही ब्लँक टू स्कूल, ब्लँक टू स्कूल एव्हरी डे असं आहे. लक्षात, म्हणजे हे सिंपल सेंटेन्स आहे. म्हणजे तुम्हाला गॉन ऑप्शन डी येणार नाही, सिंपल सेंटेन्स आहे म्हणून. गोईंग त्याचे सिंपल सेंटेन्समध्ये गोईंग येत नाही, गेले 2 ऑप्शन. राहिला गो आणि गोज. मग ऑप्शन ए आणि ऑप्शन सी पैकी एक तुम्ही निवडू शकता. मग काय येईल सांगा बरं. काही जण सांगतील गो, काही सांगतील गोज. मग योग्य काय येईल. गो येणार नाही. का. कारण हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. जसं व्यक्तीचे नाव राहिलं, ही शी इट राहिलं, तर अशा थर्ड पर्सन सिंग्युलर जर असतील तर त्यापुढे येणारी क्रियापद ही नेहमी V1च असते, हे लक्षात ठेवायचं. मग V1 2 आहेत, गो आणि गोज आहे. मग गो वापरू का गोज. मग गो येणार नाही, काय सांगितलं. कारण थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट व्यक्तीचे नाव सिंग्युलर, येणाऱ्या क्रियापदाला एकतर एस किंवा ईएस लावलेलं असतं, ते निवडायचे, ते क्रियापद निवडायचे. लक्षात. कारण थर्ड पर्सन ही शी इट आणि त्याच्यानंतर येणारी V1 हिला नेहमी एस किंवा एस लावलेलं असतं, लावावा लागतो, हे लक्षात ठेवा. मग थर्ड पर्सन सिंग्युलर राहिली, फर्स्ट पर्सन राहिलं आय व्ही असं, तर तुम्ही तेव्हा एस आणि एस लावू शकत नाही. जसं या ठिकाणी आय राहिलं असतं तर हा गो आला असता, पण ही आहे, हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि येणारी क्रियापदाला मला ईएस किंवा एस लावावा लागतो, हे लक्षात ठेवा. हे लावलेलं आहे एस. म्हणजे योग्य ऑप्शन तुमचं सी तुम्हाला निवडायचं आहे. ही गोज टू स्कूल एव्हरी डे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन पार्ट्स ऑफ स्पीचवर विचारले जातात. लक्षात. TET, MPSC, UPSC, 10वी 12वी बोर्ड अशा परीक्षांमध्ये, BA, BCom, BSc अशा परीक्षांमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचवर असे प्रश्न येऊ शकतात, विविध प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. स्पेशली तुम्हाला TET शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची असेल, MPSC, UPSC, तर या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्या अगोदर पार्ट्स ऑफ स्पीचचा जो व्हिडिओ आहे मी टाकलेला, ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक ओपन करून ते तुम्ही पाहू शकता. आणि तो व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तरच तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे ते समजेल आणि हे क्वेश्चन सोडवता येतील. ओके, गॉट इट. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर, लाईक करा, पण चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.